सूरजजी, इकडे ते आजी, इकडे ये ना. तिकडे काय करून राहिले तुम्ही? इकडे इकडे तुमच्यासोबत थोडस बोलायचं आहे. इकडे ये ना बापा, इकडे या ना जी. काय एवढी ओढून राहिली व? हा, इकडे या इकडे या. कोणतं काम आहे तुले? काय म्हणतो सांग, बोल. मला एक आणि कामावर जायचं आहे श्यामेच्या गाडीवर. एक तर माझी गाडी ते आले भावाने नेली. हा, आता किती दिवस झाले? 8-10 दिवस झाले. रोशनच वापरून राहिला गाडी. माझे 8-10 दिवस झाले तर मला आपत्ती येऊन राहिली ना गाडीची. कसं करावं मला समजून नाही राहिलं. आता त्याच्याजवळ पैसेही नाही नवीन गाडी घ्यायले. आणि माईवाली गाडी आता थोन येते. आणि त्याचं काम आहे मार्केटिंगचं, त्याला गाडी पाहिजेच. कसं करावं च्या बहीण मलाच नाही समजून राहिलं. हा, हे आपल्या रोशनचं काय करावं काय नाही. अगं आता श्यामेच्या गाडीवर जावं लागते मला. काम किती पडते गाडीचं. नेहमी नेहमी त्याचीच गाडी नाही परवडत ना मला घ्यायले. तो तरी किती देणार आहे मला गाडी? तुम्हाला हो बरोबर आहे तुमचं वाला म्हणा. तुम्हाला गाडी नाही मग त्याला म्हण ना तसं तसं म्हणा रोशनले. आणि तुमची गाडी घेऊन या. तो पाच बसन मग. आता त्याचं काय करता मग? तसंही बी आई ना बाबा सोबत तर काही राहतच नाही, तो अलगच राहते. तर मग पाच बसन त्याचं वाला तो. तुझ्या मला काही समजतच नाही रोशनी. बहीण होय का वैरीण होय व तू? वैरीण राहिले घेऊन घ्या म्हणता तुमची गाडी आणि त्याचं वाला ते पाच बसन म्हणता. सख्खी बहीण होय ना तू आणि अशी बोलून राहिली. तुम्हाला आपत येऊन राहिली ना गाडीची म्हणून म्हणलं मी. कायची वैरी? आता त्याच्याजवळ आहे नाही गाडी तर मग मी तरी काय करू? आणि तुम्ही किती दिवस देणार त्याला गाडी? म्हणून म्हटलं का तुम्हाला काम आहे बा त्याचं ते पाच बसन. रोशने ते आईले बाबाली म्हण ना. त्याच्याजवळ आता कुठं पैसे आहे रोशण्याजवळ? तर ते आईले बाबाली म्हणा 30,000 रुपये भरून द्या म्हणा. डाऊनलोड पेमेंट वर घेऊन द्या म्हणा गाडी. हा, हप्ता तर भरतच बसन मग तो त्याचा वाला. सूरजजी, तुम्ही काही खरंच डोक्यावर पडले. पहिलेच वातावरण घरचं कसं आहे काय आहे तुम्हाला माहित आहे चांगलं तर आहे ना. तरी पण तुम्ही असे म्हणून राहिले. खरंच आई देते तरी का पैसे रोशनले? वाटते तरी का तुम्हाला? हो ते बी आहे म्हणा. ती वाली गोष्ट बरोबरच आहे. ती वाली देणार तर नाही पण माझ्याजवळ पैसे नाही व रोशने व. माझ्याजवळ नाही आहे. आता त्या भावाच्या लग्नाला लावले मी ना पैसे. आणि घरचंही बी मला आता लागते. बाईले दवाखान्यात नाही आले याले त्याले किती खर्च आहे आपल्या दोघांचाही म्हटलं तर. प्रत्येक वेळेस आईले बाबाला थोडी मागू शकतो. लगेच घरात 1 रुपया देत नाही मी तरी म्हणत नाही आई बाबा मला काही. मग मी तेच म्हणलं तुम्हाला. तेच म्हणून राहिली. काही आटोनं फॅटोनं जात बसन तो काय नाही बी रोशन. आता नाही आहे मग गाडी. आता काय करता? तुमची गाडी तुम्ही किती दिवस द्या. तुम्ही दिले ना, झाले ना आता 8-10 दिवस झाले ना. त्याचं पाच बसन राहुल दादाच्या गाडीवर जात जाय. तुले समजून नाही राहिलं रोशनी. हे काय याटोनं जायचं काम होय का? कुठं कुठं फिरन तो याटोनं? मार्केटिंगचं काम होय ते. मार्केटिंग मध्ये स्वतःची गाडी पाहिजे. कुठेही जा लागते त्याले. कोणत्याही वावरात जा लागते, कुठेही जा लागते, कोणत्याही भागानं जा लागते. म्हणून त्याचं पहिलं पेमेंट आहे तर व्हायचंच आहे अजून. आता त्याला सोडता थोडी येते. एवढ्या मुश्किलनं लागलं त्याले काम. ते जॉब त्या राहुलनं लावून दिलं तर नवीन नवीन असताना थोडंफार हेच करावंच लागेल ना त्याला ऍडजस्टमेंट. पण मला लय आपत पडून राहिली व रोशने. तुम्ही एवढा विचार नका करू. तुम्ही तुमचं वाला पा. तुम्हाला त्रास होऊन राहिला ना त्याच्या त्रासचं काय करता तुम्ही? तसंही बी ते माझ्या आई वडिलाच्या घरी काही राहत नाही तर मी काही त्याची वाली एवढी काही काळजी करत नाही. तुम्हाला वाटते तुमची गाडी घेऊन या तुम्ही. हे तू ये जाऊ दे. माय बापाच्या घरी राहत नाही न मी लक्ष देत नाही. तू आहे अलग गणित. शेवटी माय सारखीच आहे तू बी. माय सारखीच वागायला पाहिजे तू रोशने. एवढी चांगली पोरगी भेटली त्या भावाले तरी अक्कल नाही काही व तुले. माय बापाजवळ नाही राहत. माय बापाजवळ राहत नाही करतं. ती माय चांगली वागली तरी का त्या शीतल सोबत? किती चांगली पोरगी आहे ते आणि वागाले. आणि तू म्हणतं का माय जवळ राहत नाही बापाजवळ राहत नाही. मी काय करू त्याचं? शिकून राहिली. खऱ्याचं खरं बोलायचं आणि खोट्याचं खोटं बोलायचं. आईकडूनच भाग्य येतं काही तू बी मायसारखीच होतं. मला काही सांगू नका मग. तुम्ही तुमचं पाच बसा. इकडून नाही बोललं तर तुम्ही म्हणता, तिकडून नाही बोललं तर तुम्ही म्हणता. बरं मी काय म्हटलं? आईले उठवा बरं. आईले उठवा. आई कोईच्या झोपून आहे रात्रीपासून. उठल्याच नाही त्या. मी जर गेली ना तर मला बावरण. थकली असन ना ते. एवढे दिवस तिकडं जंगल कॅम्पिंग मध्ये होती. झोप नसन गेली तिची. थकली असन ना. झोपू दे तिले. उठू दे तिच्या मताना. झोपू दे. मी जातो बरं. रोशनच्या घरी जातो मी. गाडी घेऊन येतो. कारण म्हणलं आपत येऊन राहिली व रोशने. पाय तुम्ही त्याला गाडीचं काय म्हणते काय नाही तर त्याला म्हणतो त्या मित्र असं एखादी तर त्या मित्राची काय म्हणतो सध्याची. मला काम आहे आज लय अर्जंट जायचं आहे मला. कसरत चालू होती बाप्पा रोज माईवाली 5 वाजतापासून उठून. बरं झालं माई सासू आली तर कम से कम आता काही काम तर करन. मला करा तर नाही लागन एवढे काम. आणि ह्या उठल्या काऊन नाही बाप्पा? अजूनही उठायच्याच आहे यावाल्या. काऊन तर झोपूनच आहे. आता मी एवढा आवाजही केला भांड्याचा. आणि आपल्या पवन नाही आवाज दिला तरी उठलेच नाही. झोपूनच आहे बाप्पा.
अजून झाडूनच राहिली का तू? झालं नाही का तू आलं स्वयंपाक पाणी की झालं नाही? बरं झालं तुम्ही आले अरुणजी. तर आईले का नाही किती वेळा आवाज दिला पण आई उठल्याच नाही. तुम्ही जाऊन उठवा बरं तुमच्या आईले, थोडंसं उठवा बरं, थोडंसं करू गिरू लागन, थोडंसं पोया मोया टाका. तैवरी मी इकडं भांडी गिंडी घासून घेतो. तुला काही अक्कल गिक्कल आहे का नाही ओ पूजा? हा, ते काल रात्री किती वाजता आली व घरी झोपाली 1-1:30 वाजला आईले न बाबाले, आणि तू म्हणतो उठव, म्हणतो पाहून उठवू मी तिले? झोपत आहे तिच्या मातान झोपत आहे ते तर. हा, एवढी थकून आली ते तिले उठवायला लावतो नुसती कामासाठीच. आल्याबरोबर तिच्या मागं लागून राहिली का तू कामासाठी? उठवा उठवा, पोह्या टाकायला लावा त्याईले, उठवा उठवा. काय वय ते आलं एवढंच नेट लागून राहिलं तुले कामाची? तर घरी बस ना, कायले जातं? घरी बसाले उद्यापासून जाऊ नको, आजही नाही जायचं, तुला कामाला जायचं नाही बिलकुल. घरी राह, तुले पोचतो मी, काही गरज नाही तुले जायची. माय आईले त्रास नको देऊ. असे काऊन बोलून राहिले जी तुम्ही अरुणजी? तुम्हाला तर माहित आहे मला का नाही घरी राहणं नाही होत माझ्याकडून, मला ड्युटी पाहिजे बा म्हणून. आणि तुम्ही असे काऊन म्हणून राहिले? तुम्ही आणाच्या वेळेस तर म्हणत होते ना मला का तुझ्या मातान तुला ड्युटी करायची असेल तर कर्ज म्हणून. तुला ड्युटी करायची कर म्हणलं, पण तुले घरचे काम सोडून ड्युटी कर म्हणलं नाही काही मी. हे कोणतं वय आईच्या भरशावर बंदीच्या बंदी कामं टाकून देतो तू, आणि ड्युटी करतो करून राहिली? हा, तुले कामाला जायचं असं ना त्या मताना तर तू जाय, पण घरचं सर्व सांभाळून जाय. आई आहेच तुले हातभार लावाली, तिच्या भरशावर सर्वच्या सर्व टाकून देतो तू. संध्याकाळी आल्यावर आई ती झोपून जातो, जेवण नाही करत का काही नाही करत का स्वयंपाक नाही बनवत. तू बिलकुल कामाला जाऊच नको, तुला मी सांगतो. बिलकुल त्याकडून जॉब करणं होत नाही, घरदार सांभाळून तू करायचं नाही. म्हणजे मी घरचंही करू बाहेरचंही करू का? ड्युटी काऊन नका करू म्हणता? असे करा ना तर मग मी चालली जाईन, खरंच चालली जाईन मी अरुणजी, येणार नाही वापस. कुठे जाशील तू? त्या आईच्या घरी जातं? त्या आईच्या घरी जातं का? तुझी भाऊजाई तर तिथं राहतही नाही सारखी सुधी. त्या आईच्या घरी चालली काय तू? जाय मग, तुला जायचं आहे तर. त्या भाऊजाईच्या हाताखाली तुले काम करायला जमते, आणि माय आईच्या हाताखाली तुले जमत नाही. मायनं तुला एवढं चांगलं वागवलं, एवढं प्रेम दिलं, तरी पण तू काही तिच्यासोबत चांगली वागत नाही. काय झालं? तू आल्यावर तिकडून हातभार लावला, तिले काम करू लागली. निवय काम नाही करत ना पूजा तू, निवय काम नाही करत म्हणून ते गेली जंगल कॅम्पिंग मध्ये, नाही तर जात नव्हती ते. म्हणजे माया रागावर गेली का तुमची आई? माया रागावर गेली का तुमची आई? सर्वच तर बाया गेल्या. अहो सर्वच बाया गेल्या, पण तिच्याकडून होत नाही तरी पण गेली ते. मग आणि तू वागतं कशी तिच्यासोबत? वागाले तिकडून आल्यावर बंदा स्वयंपाक करते, ते सकाळीचाही स्वयंपाक करते, नुसती भांडे घासतो तू आणि कपडे धुतो, बस झालं एवढंच करतं. तिकडून आल्यावर आईले करू लागायचं का काही, का 2 शब्द प्रेमानं बोलायचं, नुसते फुगून राहायचं तिच्यासोबत. मला काही दिसत नाही का? पाहत नाही का मी? हे काही नाही. तुला त्या मायबापाच्या घरी जायचं आहे का? जाय, मी मायबापाची येले नाही होऊ देत तुझ्यासाठी. एवढे काम तिने करायला लावते मामाईले. आज सासू आहे का मोलकरीन होय होते? मोलकरीन बनवून ठेवलं का सासूले? ड्युटीवर जातो, 8 वाजता झोपीतून उठते, 9 वाजता ब्रश करते ना आंघोळ करते, आणि 13 वाजता कपडे धुते ना आपला डब्बा बांधते चालली जाते. 2-4 भांडे घासले तर घासले ती ना, आणि तिकडून आल्यावर स्वयंपाक पाणी करायचं तर तिकडून आल्यावरही झोपते. आई ती खायला की येते मग. काही नाही, तुले कामाला जायचं असं ना तर आईले मदत करायची, नाही येतं मग नसन होत तर घरी राह, घरचे सर्व कामं पाच जा. मी तुले काय लागते काय नाही सर्व करतो मी, आणि तुले तरी नसन पटत ना, तुले जिकडं जायचं तिकडं जाय मग. आता असा फायदा उचलून राहिले का मायावाला तुम्ही आता? हा, असा फायदा उचलून राहिले, मला म्हणता जा, तुला जिथं जायचं आहे तिथं. तुम्हाला तर माहित आहे मला ड्युटी करायला आवडते म्हणून. काय झालं मी ड्युटी केली तर? फायदा मी नाही उचलून राहिलो पूजा, फायदा तू उचलून राहिली माय बापाचा माया बी. त्या दिवशी रात्री तुझे स्वयंपाक करव, आईची तब्येत खराब आहे म्हणलं करव, नाही उठली ना तू. शेवटी एवढ्या तापात आईले करायला लागला स्वयंपाक. तुले हे घरचं समजत नाही, घरातले लोकांचं दुःख नाही समजत तुले. मग काय फायदा ते आल्या ड्युटीचा? कुठे चालले तुम्ही अरुणजी? कुठे चालली? इकडे ये ना, मला बोलायचं आहे ना. इकडे या ना अरुणजी. जे बोलत होतं ते मी बोललो त्यासोबत. तुले काय पटते ना काय नाही पटत आता तू पाय. बिलकुल तुले का नाही घराच्या बाहेर निघायचं नाही, त्याकडून नसन होत ना तर घरी बस. पण मा आईले त्रास नाही द्यायचा, तुले सांगतो मी. आणि याच्यानंतर ह्या विषयावर माझ्यासोबत बोलायचं नाही. कसं करू मी? समजून नाही राहिलं मला. अरुणजी बिलकुल ऐकून नाही राहिली. ते म्हणते जॉब सोड म्हणते, आणि मायवाल्या माहेरी गेली तर माया आईनं बाबा मला पैसे मागते. मायवाले माय भाऊन तर निसता माया पैशावरच आहे. गेलो का तिकडं पेमेंट झालं का देणं होत आई दिलं होत आई, आणि ते तर मायावरच कामं पाहिजे माई भाऊजाई. आता कसं करा? राग नका माणूस दोघायचं नवरा बायको. मले का नाही खरंच काम आहे रे रोषक, त्याच्यामुळे मी गाडी घ्यायला आलो. 2-3 दिवस थांब, 2-3 दिवसानंतर वापस देतो तुले गाडी. 2-3 दिवस कसं ऍडजस्ट कर बा म्हटलं थोडं. अरे मला लय काम आहे रे, आपत पडते रे गाडीची रोशन. भाऊजी मी करतोय ऍडजस्ट, ने ना
न्या तुम्हाला वाटते ना तर न्या गाडी. तुम्ही बी मला किती दिवस देणार आहे गाडी? पाय तुम्ही गाडीचं का आहे का नाही तर मित्राला मागतो. हाय माय सिटीत मित्र आहे, 2-4 दिवसासाठी देते मला कोणी गाडी, एवढं काही नाही. न्या तुमची गाडी. सुरत दादा तुले बी कामीच पडत असन ना गाडी? बरोबर आहे ना, ते बी काम अटकून असन ना. ने ना मग गाडीने. सुरत दादाने किती मदत केली आम्हाला. त्याला जर काम नसतं त्यानं गाडी नेलीच नसती. बरोबर तर आहे त्याची वाले बी. त्याला बी काम पडते ना, त्याचं तर गाडीशिवाय काम जमत नाही. त्याचं कन्स्ट्रक्शनचं काम आहे तर त्याला बी गाडी लागतेच. कोणत्याही साईडवर जा लागते, कुठेही जा लागते. एक काम करणारे रोशन नाही तर एखादी गाडी उचलून घे. कुठूनही पाय 30-40 हजार रुपये गाडी उचलून घे. भाऊजी तुम्हाला तर माहित आहे ना माझी कंडिशन कशी आहे म्हणून. सध्याच नवीन आम्ही अलग निघालो. सध्या काही पैसा आमच्या जवळ आहे नाही. तर आता माझ्याला निदान 5-6 महिने तरी मला गाडी घेता येत नाही. पैसे जमा करा नाही लागन का? आणि आईनं बाबा तर तुम्हाला माहित आहे वावर आहे आईचं बाबाचं. आता या वर्षी वावरच आहे ना. आता वावराला पैसा लागत नाही तर बाबाला तरी म्हणून पाहिलं असतं मी ना बाबा गाडीला पैसे द्यावं म्हणून. पण बाबाची कंडिशन वीक आहे ना. हो ते बरोबर आहे म्हणा. नाही वावर गिवर आहे, वावराला आता पैसा लागणच ना. आता निंदाली आणि पयाटी निंदन लागन आता. बरोबर आहे रे ती वाले बी रोशन. बरं चाल मग मी जातो. मला वेळ होऊन राहिला. गाडी घेऊन जातो मी. 1-2 दिवसांनी तुला देतो मग वापस गाडी. कर कसंही 2-3 दिवस काढ कोणाच्याही गाडीवर, मग देतो मी मायवाली गाडी. कसं करावं? मी भाऊजीच्या समोर तर म्हटलं माय मित्र आहे बा म्हणून, भाऊजीला वाईट नाही वाटलं पाहिजे म्हणून. पण खरं सांगावं तर माय मित्र आता गाडी 2-4 दिवसासाठी देते तरी का? माय सक्का भाऊजी होय म्हणून दिले तरी मला 8-10 दिवस गाडी. दुसरे नाही देत ना असे. गाडीशिवाय काम नाही जमणार तुमचं रोशनजी, आहे का नाही? नाही ना, तोच तो विचार आला. आणि माझ्याजवळ एवढे पैसे नाही होत शीतल का गाडी घेऊ शकीन बा म्हणून. मी आता सध्या कुठं माझ्याजवळ पैसे आहे. बरं जातो मी राहुलच्या घरी जातो. राहुलले म्हणतो त्या गाडीवर 2-4 दिवस मला हे कर म्हणतो ऍडजस्ट. आता तोय कसं त्याची साईड अलग राहते, माझी साईड अलग राहते. पण आता करायला लावा लागन त्याले कसंही तरी. नाही तर मग मला स्पेशल ऑटो करा लागन. आता ऑटो स्पेशल म्हटल्यावर रोज 2-3 दिवस किती पैसे जायत. हो ते बी बरोबर आहे जी तुमचं वाला. देऊ का डब्बा बांधून? राहुल दादाच्याच गाडीवर जा 2-3 दिवस. दे बरं डब्बा दे मी जातो. आणि राहुललेस म्हणतो पोट्ट्यासोबत थ्या ना माय पहिलीच पटत नाही शिकली. मला त्या पोट्ट्याले नाही का काही मनुष्यही वाटत नाही. निर्मला काकू वावरात नाही गेल्या पाहिजे. निर्मला काकू वावरात नाही गेल्या तर माय तरी बोलणं तरी होईल त्याच्यासोबत. त्याला थोडंसं समजावून सांगतो. बाबाला सांगू नका म्हणतो. यावेळेस मला माफ करा, बाबाला सांगू नका म्हणतो. याच्यानंतर मी असं करणार नाही. ऐकन तर ऐकन निर्मला काकू, नाही तर सांगून देन माय बाबा जोडून. माय बाबाचा राग तर लय बेकार आहे. जाऊन पाहतो निर्मला काकूच्या घरी. वावरात गेल्या नाही पाहिजे. माई आई तर झोपूनच आहे, अजून उठायचीच आहे. माई आई कधी उठते ना कधी नाही तर काय माहित का. तिला उठव तर झोपूनच आहे आई. राणी कुठे चालली? मांजरवानाची झाली काय मला आडवी व्हाले. कुठे चालली व रोशनी वा? कुठे चालली? आणि निर्मला काकू आहे का घरी? मला निर्मला काकू सोबत का नाही बोलायचं आहे. थोडंसं काम आहे तर आहे का? काकू गेल्या नाही ना वावरात? इले कोणतं काम पडलं माझ्या सासू सोबत? मस्त गोड बोलून राहिली. नाही तेव्हा तिला एक शब्द बोलायला भारी पडते. पहिल्यासारखी राणी राहिलीच नाहीये. राहिले लयच याच्यात गेली आसमानात. नवरा काऊन तिले चांगला ड्युटीवाला भेटला का नाही? शिकला सवरला म्हणून जास्तच दाखवते माझ्यासमोर. रोशनी तुझी सासू आहे का नाही घरी एवढं तर सांग. कोणतं काम पडलं माझ्या सासूची? हाय माझी सासू घरीच आहे. माझी सासू जेवल्या खावल्या आणि अजून डबल झोपल्या. आंघोळ पाणी केलं ते ना, जेवल्या खावल्या ना अजून झोपल्या. त्याची झोपच नाही झाली. तुला कायले सांगू मी काम? हाय मले त्या काकू सोबत काम, निर्मला काकू सोबत. आणि एवढी कायले तोऱ्यात बोलून राहिली माझ्यासोबत? तोऱ्यात बोलायला चांगलं बोलता येत नाही का तुले? मी कायले तोऱ्यात बोलून राहिली व? आणि तुला वाटत असेल ना मी तोऱ्यात बोलून राहिली म्हणून तर बोलणं बंद कर माझ्यासोबत. काही गरज नाही बोलायची. ते आलं मला काही एवढं काही घेणं देणं नाही आहे. मला कोणता शौक आहे व मग तुझ्यासोबत बोलायचा? मरून राहिली का तुझ्यासोबत नाही बोलली तर सांगू राहिली मले. एवढा घमंड बरा नाही राणे. एवढा घमंड लय घमंड आहे तुले. एखादी दिवस ना तोंडावर पडलं म्हणजे समजन तुले. काय का घमंड टाकून राहिली एवढा? नवऱ्याच्या चांगल्या घरी पडली म्हणून घमंड टाकून राहिली का काय? मोठे लोकांच्या घरी पडली म्हणून घमंड दाखवतं का? मी काही त्यापेक्षा कमी नाही काही. मी बी चांगल्याच घरी आहे म्हटलं पडलेली. तरी तर बरं झालं. नवऱ्याच्या घरी पहिले बी बोंबाच होत्या आणि इथंही बोंबाच आहे. बोंबा राहिले कुठंच नाही टिकशील तू या अशा स्वभावानं.
जास्त शहाणपणा करू नको रोशनी. हा माय विचार तू नको करू मी कुठं टिकीन कुठं नाही टिकीन. तर मले कायले तू सांगून राहिली? हा पहिल्या नवऱ्याचं आणि दुसऱ्या नवऱ्याचं कायले काढून राहिली हो मायावाला? काढाले लशाईनी झाली का तू? जास्त देईन नाही ते होत नाडीत ठेवून. ये ना ये होत नाळी द्याली ये. मी पाहतच राहीन ना त्या तोंडाकडे. पाहत राहिले तू माझ्या होत नाळीत देशील आणि मी त्या तोंडाकडे पाहत राहीन. शाई न्यावानाची दाय होय तिकडं. त्या घरी जा. निर्मला काकू तर झोपून आहे म्हणते. मायाई नाही आंघोळ पाणी केली बाई आणि झोपूनच आहे मायाई बी. हा बाया साऱ्याच झोपून आहे. थकल्या असं नाही. ह्या जाऊ द्या आता नाही नंतर जाईन मी. ही वाली घोबडतोंडी नसल्यावर जाईन मी काकूसोबत बोलाले. काकू ऐकल्या पाहिजे बाई माया मतानं ऐकल्या पाहिजे. मी समजावून सांगायचा प्रयत्न करतो निर्मला काकूले. एकट्या भेटल्या पाहिजे नाही तर हे टाकन तेल म्हणतात रोशनी. काय नाही आव्हानाची मली शिकून राहिली. होत नाळीत देतो म्हणते. मी पाहतच राहिली असती. आता कशी गेली सारखी? काही कामाला नाही जात का तू आज? कामाला नाही जात? घरीच आहे तू तर. लागलं नाही का काम तुले? नाही हो बाई. होके आले ना निंदाचे होके आले ना. गेलीच नाही व. सांग पाय दुखून राहिलं का नाही का काही विचारू नको बाई. हा म्हणून मी म्हटलं जाऊ दे उद्या परवापासून तर जाणेच आहे म्हटलं. म्हणून का गेलीच नाही बाई मी कामाले. जाऊ दे म्हटलं लय अंग पाय दुखून राहिलं व. ते जंगल कॅम्पिंग करणं काही लय सोपी आहे का हो बाई? जंगल कॅम्पिंग हो ते बी आहे म्हणा. जाजो राय 1-2 दिवस घरी ना मग जाजो. मग काय कामच करणे आहे नुसतं. तू कोण नाराज नाराज दिसून राहिली शीतल? काय झालं? जवाई गेले का कामावर? गेले जवाई? कोण काय झालं? भांडण गिंडण झालं का जवाईसोबत ते? नाही बाई भांडण गिंडण नाही झालं. त्याचं माय भांडण गिंडण नाही होत म्हणा. पण काही नाही ते सुरत दादानं त्याची गाडी दिली होती का नाही तर घेऊन गेले गाडी. आता त्याला काम पडते का नाही? यायच्या जवळ गाडी आहे नाही. राहुल दादा सोबत का नाही यायचं पटत नाही रोशनजीचं जास्त. आणि त्याची साईड वेगळी आहे राहुल दादाची आणि यायची साईड वेगळी आहे. काय माहित का आता कसं काय करते. तर कामात अडथळा येऊन राहिला गाडीच्या ना. सुरत दादा म्हणे पण 30-40 हजार पाय म्हणे इकडून तिकडून. आणि नवीन गाडी घेऊन ये म्हणे मी हप्त्यावर म्हणे. तर आता एवढे पैसे कुठे आहे आमच्या जवळ? एवढे पैसे आहे नाही ना. रोशनजी म्हणे बाबाले मागतले असते म्हणे पण बाबाले वावरायला लागते म्हणे पैसे. त्याच्यामुळे मी मागत नाही म्हणे. आता भाऊजीची गाडी आपल्याला किती दिवस देणार आहे म्हणे. आता 8-10 दिवस तरी चालवली त्याईनं. आता एवढे दिवस कोणी किती काही म्हटलं तर देत नाही ना. तरी सुरत दादानं लय सपोर्ट केला आम्हाले. नाही हो बाई बरोबर आहे ना. पोरग चांगलं आहे ते सूरज. आता त्याला लागते ना बाई गाडी. त्याला लागत नाही का गाडी? बरोबर आहे ना. आता साया होय म्हणून ह्या नात्यानं लय चांगलं केलं त्यानं. म्हणजे लय सपोर्ट केला आपल्या जवायले. खरंच पण रोशनीले पोरगा चांगला सापडला बाई. काही असो सूरज मस्त पोरगा आहे स्वभावाले. थोडस ततंग ततंग आहे ते. त्याला राग लवकर येते बोलते तोंडावर बडबड जे आहे ते. त्याची भाषा थोडीशी अलगच आहे सूरजची. पण ते रागीट असल्यावानी वाटते पण रागीट नाही आहे तो. रागीट नाही चांगला आहे पोरग स्वभावाले. रोशनीले त्याच्यान दिले तर चांगला जवाई भेटला म्हणूनच मारली होती सासू एवढी. सुरत दादा म्हणे माझ्याजवळ असते तर मी दिले असते म्हणे. पण आता लग्नाला त्याईनच खर्च लावला का नाही. त्याच्याच मागं थोडंसं हे आहे त्याईले का नाही. त्याच्यावाल्या धंद्यातही थोडासा लॉसच आला. हे पाण्या पावसाच्याने त्याचं काम ठप्प आहे का नाही. आता इकडून तिकडून लागलं त्याचं काम चालू. त्याच्याजवळ पैसे नाही. आणि नेहमी कोणी किती काही असलं भाऊजी होय म्हणून काय झालं? आपल्याला लाज पाहिजे का नाही मागाची? नाही बरोबर गिरबर आहे म्हणा तेवाला बरोबर आहे. पण का हो बाई शिकले 30-40 हजार रुपये भरल्यावरच गाडी भेटते का? गाड्या तर लय महाग आहे हो. 1-1 लाखाच्या गाड्या आहे ना. भेटते बाई 30-40 हजार रुपये भरले ना तर गाडी भेटते गिट्टे. महिना लागून राहते ना मग इन्स्टॉलमेंटचा. हप्तेवारी नाही का तर भेटते ना गाडी गिडी. नवीन गाडी घेता येते उचलता येते लागेच. पण पैसे नाही ना तेवढे. शिकली एक काम कर ना मग. हे माईवाली साखळी आहे का गळ्यातली सोन्याची सोय ना. हे गहाण ठेव याच्यावर 30-40 हजार रुपये उचल. जेव्हा सोडून द्या तुम्ही तेव्हा सोडून घे जा. पैसे आले तुमच्या जवळ तर गाडी उचलून घे. नाही बाई त्या गळ्यातलं कसं काय गहाण ठेवू? नाही राहू दे. एकच भांडा आहे त्याजवळ कसं अडीनडीले राहू दे. हो बाई सोडवणं नाही झाली तुमच्याकडून तर पचून गिचून जाईन हो मायवाली शितले. एक काम करतो 20,000 रुपये माझ्याजवळ आहे आणि साधनाले मागतो 20,000 रुपये. जवायले मधव्या जवायले देते जवाई तो. एवढं काही नाही कधी पैसा आदला मागतला नाही मी ना. देते ना माझ्याजवळून. किती वेळा नेले आता साधनानं लागले तर. आणि त्या साधनाले मागतो 20,000 रुपये. 20 माझ्याजवळ आहे. गाडी उचलून घ्या तुम्ही. याची त्याची गाडी हे करण्यापेक्षा थोडे जमा झाले तुमच्या जवळ का देऊन देजो साधनाचे 20,000 ना माय 20,000 जमन ना. हा तसं जमन आहे.
तसं जमन लागेच तुझेवाले पैसे आम्ही वापस देतो थोडे थोडे जमा करून. तसं जमन ना. मी रोशनजीला विचारतो आज संध्याकाळी, सांगतो त्याइले. हो बाई तसंच कर. दुसऱ्याची गाडी हे करण्यापेक्षा देऊन द्यायचं. आमचेवाले घरचेच पैसे आहे, एवढं काही नाही. 5-5, 10-10 हजार रुपये करू नाही दिले तरी खंडून जाते तुझे पैसे. हो मग सांगतो मी संध्याकाळी. रोशनजी येईन ना घरी तर त्याइले म्हणतो. हा गाडी उचलून घेतो, कारण लय आपत येऊन राहिली वा ही गाडीची त्याइले.